नमस्कार मंडळी. सध्या रखरखत्या उन्हात जेवढं हिरवंगार दिसेल तेवढाच मनाला गारवा वाटतोय. अशी हिरवीगार चटणी दुपारी जेवणाच्या ताटात वाढली तर खाणाऱ्याचं नुसतं बघूनच पोट भरणार. आता ही हिरवी चटणी कशाची व ती कशी करायची हे आज आपण बघूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण करणार आहोत लसणाच्या हिरव्या पातीची चटणी. त्यासाठी मी शेतातून ताजी ताजी लसणाची पात काढून आणली. ती स्वच्छ धुवून त्याच्या मुळ्या व खराब पाला काढून स्वच्छ करून घेतली. तुम्ही लसूण पाकळ्यांची चटणी बऱ्याच वेळा खाल्ली असेल, पण अशी हिरव्या लसूण पातीची चटणी करून बघा, अप्रतिम लागते. आता ही लसूण पात आपण कट करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे किचनमधली कात्री वापरली आहे. तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही विळतीने किंवा सुरीने बारीक तुकडे कापू शकता. हे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. शेवटी जो लसणाचा गड्डा राहतोय तो सुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे. अशी हिरवी लसणाची पात खेडेगावामध्ये सहज उपलब्ध होते, कारण प्रत्येकाच्या शेतात स्वतःच्या गरजेपुरता का असेना पण लसूण हा असतोच. अशाच प्रकारे आपल्याला सर्व लसणाची पात कट करून घ्यायची आहे. इथं आपल्याला सर्व लसणाची पात कट करून झालेली आहे. लसणाच्या पातीबरोबरच मी इथे 3-4 मिरच्या मोडून घेतल्या आहेत. मुठभर कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतली आहे. 4 ते 5 पुदिन्याची पाने घेतली आहेत आणि मुठभर शेंगदाणे भाजून साले काढून स्वच्छ करून घेतलेली आहेत. सुरुवातीला हे शेंगदाणे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. एकदम बारीक कूट न करता थोडं मोठं मोठंच ठेवायचं आहे. तयार झालेलं शेंगदाण्याचं कूट बाजूला काढून आपल्याला इतर साहित्य बारीक करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाची कट केलेली सगळी पात घातली. नंतर मुठभर कोथिंबीर, पुदिन्याची पाने आणि हिरवी मिरची घातली. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले. आता हे सर्व साहित्य आपल्याला एकही थेंब पाणी न घालता बारीक करून घ्यायचं आहे. इथं बघा तुम्ही आपल्या लसणाच्या पातीचं छान असं वाटण तयार झालेलं आहे. हे व्यवस्थित तळापासून हलवून घ्यायचं. आता या ठिकाणी आपल्याला यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. थोडं मीठ आपल्याला नंतर पात भाजताना घालायचं आहे. आता परत हे वाटण आपल्याला मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. बघा कशी छान हिरवीगार लसणाच्या पातीची चटणी तयार झालेली आहे. पण अजून ही खाण्यासाठी तयार झालेली नाही. अजून आपली एक महत्त्वाची स्टेप बाकी आहे. त्यानंतरच तुम्ही ही चटणी खाऊ शकता. एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतले. तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंगपूड आणि पाव चमचा हळद घातली. व्यवस्थित हलवून त्यामध्ये नंतर लसणाची बारीक केलेली पात घातली. आता हे वाटण थोडा वेळ चांगलं परतून घ्यायचं आहे. ही चटणी तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबतही खाऊ शकता. ज्यावेळी घरात भाजीचा प्रश्न असतो किंवा पाहुणे येणार असतील तेव्हा तोंडी लावण्यासाठी अशी ही हिरव्या लसणाच्या पातीची खमंग, चटपटीत व झटपट होणारी चटणी तुम्ही करू शकता. थोडा वेळ परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड व थोडंसं मीठ घालून परत थोडा वेळ ही चटणी परतून घ्यायची आहे. झाकण ठेवून वाफवण्याची काहीच गरज नाही. आपल्याला फक्त ह्या हिरव्या लसणाच्या पातीचा कच्चेपणा घालवण्यासाठी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली हिरव्या लसणाच्या पातीची खमंग चटपटीत चटणी तयार झालेली आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही सुद्धा करून बघा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.